नमस्कार. आज मकर संक्रांतीची पहिला दिवस भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भोगीची भाजी असते आमच्याकडे, त्यासाठी मी बघा वालाच्या शेंगा, वाटाणे, गाजर, वांगे आणि वालाच्या शेंगा कापून घेतल्यात सगळ्या आणि त्याची भाजी बनवायची. आणि त्याच्यासाठी ग्रेव्हीसाठी मी मसाला पण तयार केलाय. कांदा भाजून घेतलाय, हिरवी मिरची आहेत, खोबरं आहेत. आता ते सगळे एकत्र झालेत, पण फुटाणे आहेत, अजून खोबरं आणि टरबूजाचे बिया, हे सगळं एकत्र खसखस वगैरे छान मिक्स भाजून घेतले. आता याला वाटून घेऊया आपण. आणि फोडणीसाठी तेल मी टाकलेत आणि आता त्याच्यामध्ये याला फोडणी घालायची. आणि भाजी आपली परतत आलेली आहे आता. आणि भाजी परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे, तिखट वगैरे. आपले हिरव्या मिरच्या आपण घातलेल्या आहे मसाला वाटण्यामध्ये. मग आपण इकडं आता फक्त मसाला वापरूया त्याच्यामध्ये, आणि तो पण तुमच्या चवीनुसार. आपण छोटा चमचा आहेत माझा, 3 चमचे घालून घेतलेत. आणि हळद. तर मसाल्याची ग्रेव्ही आपण बनवून घेतली आहे, ती आता ह्या भाजीत घालून घेऊया. आणि ह्या भाजीचं महत्व असं आहे अनन्यसाधारण. माझी आजी सांगायची, भोगीची भाजी खाल्ली की आपले भोग कमी होतात, म्हणून आजची भाजी न चुकता खायची प्रत्येक घरामध्ये बनवून. आणि त्यामुळे तीळ आवर्जून घालायचे. तीळ आपण पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये, तिळाचे लाडू, गुळ, चिक्की भाजीमध्ये, अजून आंघोळीच्या पाण्यामध्ये, अशा बऱ्याच प्रकारे तुम्ही घेऊ शकता, दान करू शकता ब्राह्मणाला किंवा ज्या गरजू आहेत त्यांना. आणि मोठ्यांकडून छोट्यांनी घ्यायचे. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आणि सगळ्यात महत्वाचं आता मीठ घालून घेऊया आणि आपली भाजी तयार. आणि जेवणासाठी वेटिंगवर आमचा लाडोबा उभाच आहे ना. आणि भोगीच्या भाजी सोबत आपल्याला बनवायचे आहे बाजरीच्या भाकरी, तीळ लावून. आणि बाजरीच्या भाकरीमध्ये जर मीठ घातलं ना तर भाकर अजून चवीला छान लागते, खमंग लागते. बरोबर ना. आणि हे पीठ जितकं छान मळतं तितकी छान भाकर आहे. बरोबर ना. काही ना हातावरच्या पण भाकरी छान येते, पण मला हातावर बितार काही येत नाही, पण थापून येणार चांगला म्हणजे बरं. आणि आता भाकरी थापायची. पीठ छान मळून घेतलं. आणि याच्यावरती आपल्याला तीळ असे लावायचे. आम्ही वाढायचं बरोबर. कृष्णा म्हणतोय त्याची हाईट वाढते दिदी एवढी.
बघितलं भाकरी आहारावर भाजतात पण खमंग लागतात, पण त्या पण छानच लागतात. चला बनवूया आज अशाच मस्त कुरकुरीत. घाण असं नको आहे. तर आपली कुरकुरीत छान खमंग भाकरी भाजलेली दादा आणि कृष्णाचं देवा कृष्णाला नैवेद्य नेऊया काय कृष्णा. भाजी पण झाली आपली आणि आधी भाजी बनवून घेतली की पहिल्या भाकरीचाच गरम गरम आपण जेवायला वाढू शकतो. आणि भाजीचा छान खमंग वास सुटलाय, मस्त खमंग झाली. आणि आजची आमची भाजी भाकरी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे.